4 दिवसांपूर्वीच नांदेड शहरामध्ये डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्यांच्या परिवाराने सर्व बाजूने प्रयत्न करून पाहिले, पण प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे नांदेड येथील स्कूल बस व्हॅन मॅजिक ऑटो असोसिएशन अध्यक्ष निखिल लातूरकर, भाजप प्रणित विद्यार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष आनंद मानकर, छत्रपती शिवाजी महाराज प्रणित विद्यार्थी वाहतूक संघटना कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव या 3 स्कूल बस व्हॅन संघटनांनी उद्या दिनांक 22 जुलै रोजी एक दिवसीय व्हॅन बंद असा संप पुकारला आहे। तरी अधिक माहिती जाणून घेऊया पीडित महिलेचे पती गजानन शिंदे व संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून। नमस्कार, मी सुरेश देशमुख। नुकतीच नांदेडमध्ये 4 दिवसाखाली एक घटना घडली आहे आणि त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी स्कूल बस व्हॅन मॅजिकचे असोसिएशनचे अध्यक्ष श्री निखिल भाऊ लातूरकर आपल्या सोबत आहेत। आणि सर्वप्रथम ज्या महिलेच्या डॉक्टरांच्या निष्काळजीप्रमाणे निष्काळजी यांनी मृत्यू झाला, त्यांचे पती आपल्यासोबत आहेत। काय डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माझ्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याबद्दल गुन्हा दाखल झाला नाही। मी संघटनेकडे याविषयी दाद मागितली, तेव्हा संघटना माझ्यासाठी धावून आली आणि संघटना जो भी निर्णय घेईल ते मला मान्य राहील। सर्वप्रथम मी राजमुद्रा चॅनलचं अतिशय आभारी आहे, कारण सगळ्यात पहिले राजमुद्रा चॅनलनं आमच्या स्कूल बस व्हॅन या संघटनेच्या एका प्रतिनिधीला, जो दिवस रात्र मुलांची सेवा करतो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे साहेब तुमचं मी खूप खूप आभारी आहे। आणि आमच्या ज्याही संघटना आहेत, आमच्या आनंद मंडळकरचे ज्ञानेश्वरजी आहेत, ज्यांनी हा पहिला आवाज उचलला, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आम्ही सर्वजण शिंदे साहेबांसोबत आहोत। त्यांच्यावर असं जे आलेली वाईट परिस्थिती आहे ती कोणावरही येऊ नये, आणि याच्यामुळं आम्ही नांदेडमधल्या सर्व स्कूल बस व्हॅन एक दिवसासाठी बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। हा सर्वानुमते निर्णय आहे, कारण आम्ही हा निषेध दाखवत आहोत की शिंदे परिवाराला जे दुःख झालेलं आहे आणि त्या डॉक्टरवर त्याच्या निष्काळजीपणावर कारवाई व्हावी, याच्यासाठी आम्ही हा केलेला आहे प्रयत्न आहे। याच्यानंतर आम्ही सिव्हिल सर्जनला, कलेक्टर ऑफिसला, SP ऑफिसला आम्ही सगळीकडे जाऊन निवेदन देऊत आणि आमचा शांततापूर्व आमचा पहिल्यांदा प्रयत्न राहील। नंतर बेमुदत आम्ही नांदेड बंद करूत। आम्हाला मुलांना त्रास द्यायचा नाही आहे, पण आमच्याबद्दल जो त्रास झालेला आहे, आमच्या शिंदे परिवाराला जो त्रास झालेला आहे तो न भरून येण्यासारखा आहे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा ही आमची प्रशासनातर्फे हे आहे। आणि जो उद्याचा मोर्चा आहे तो मोर्चा हा कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि याची अधिकृत घोषणा आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ हे करतील, तसेच आमचे मनाळकर जे जिल्हाध्यक्ष आहेत ते पण आपल्याला क्लिप देतील। यानंतर सर आपली मागणी काय राहील? आमची मागणी आहे की तात्काळ त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि त्याचं डॉक्टरत्व रद्द करण्यात यावं, जेणेकरून जो अन्याय आमच्या स्कूल बस व्हॅनच्या शिंदेवर झालेला आहे तो पुन्हा कोणावरही होऊ नये याची आम्ही दक्षता घ्यावी। आज स्कूल बस व्हॅनचे नांदेडमधले सगळे पदाधिकारी सगळ्या संघटनाचे आलेले आहेत आणि अतिशय तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध केलेला आहे। आम्हाला कोणत्याही पालकाला, कोणत्याही संस्था चालकाला किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे। पण पुन्हा एकदा राजमुद्रा चॅनलचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद म्हणतो की त्यांनी आमच्या स्कूल बस व्हॅनचं जे मागणी होती आणि जे आमच्या स्कूल बस व्हॅनला आम्ही त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद। सर्वप्रथम मी पालकांची, संस्था चालकाची आणि विद्यार्थ्यांची माफी मागतो, कारण हा जो बंद आहे हा आमच्या स्कूल बस व्हॅनच्या हक्काच्या न्यायासाठीचा बंद आहे। आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे। त्याच्यामुळे एक पालकांनी, संस्था चालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, पण सर्वच्या सर्व बंद राहतील। शाळांबद्दल आम्हाला माहिती नाही, ज्या पालकांना त्यांच्या पाल्यांना सोडत असेल त्यांनी आपल्या आपल्या जिम्मेदारीवर सोडावे आणि घेऊन यावे, ही नम्र विनंती। ज्ञानेश्वर जाधव सर आपल्यासोबत। सर्वांना मी सांगू इच्छित आहो की आमच्या गजानन भाऊवर जे अन्याय झाला आहे त्यासाठी आमच्या सर्व संघटना पदाधिकारी आहेत ते सर्व धावून आलेले आहेत। आम्ही असंच सोबत राहूत सर्वजण। उद्याचा मोर्चा जे होता ते रद्द करण्यात आलेला आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबापाशी जाऊन निवेदन देणार आहोत। चांगलेलं आहे, त्याचा आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहील।
याच्यानंतर तीव्र निषेध करण्यात येईल, रोडवर उतरण्यात येईल तिन्ही संघटनेतर्फे.